या देशातील तमाम भीमसैनिकांना, बहुजनांना आणि बाबासाहेबांचे विचार मानणाऱ्यांना खेदानं सांगू वाटतं की ज्या कोटावर ज्यांना बाबासाहेबांना या देशाच्या नोटावर पाहू वाटतं, अरे त्याच कोटाला वाळवी लागली आहे. त्याला जिम्मेदार फक्त इथलं सरकार आणि कुठेतरी आपणही आहोत. अरे नागपूरच्या चिंचोली गावामध्ये बाबासाहेबांच्या 400 वस्तू गंज खात पडल्या आहेत. ज्या सरकारला कित्येक निवेदने केली, 40 कोटी या संग्रहालयासाठी मंजूर करून घेतले, तो निधी सरकार देत तर नाहीत, पण या संग्रहालयाच्या ठिकाणी दगडाची खान बनवून पाहत आहेत. हा आहे सरकारचा जातीवाद. बाबासाहेबांच्या या शांतिवन संग्रहालयापेक्षा सरकारला दगडाची खान महत्वाची वाटते. तर एकीकडे सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून अमेरिका त्यांचं स्मारक त्यांच्या विद्यापीठासमोर उभारून अखंड विश्वात त्यांना सन्मान देत आहे. नानकचंद रट्टूंनी या 400 वस्तूंना जेव्हा पाठ जपलं आणि गोडबोले यांच्याकडे सोपवलं, पण त्या वस्तूचं जतन करणं आपल्या देशाला आणि सरकारला भारी पडावं, यासारखी लाजिरवाणी गोष्ट काय असेल. आता नवीन सरकार लवकरच येत आहे. त्यांना ही माझी कळकळीची विनंती आहे की जो भ्रष्टाचार जो अत्याचार या वस्तू संग्रहालयासोबत झाला आहे, त्याचा निधी लवकरात लवकर सरकारने मिळवून द्यावा. बघा ना बाबा भीमाच्या कोटाची कशी दुर्दशा झाली. बघा ना बाबा भीमाच्या कोटाची कशी दुर्दशा झाली. वाळवी आली माझ्या भीमाच्या कोटाले, 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 वाळवी आली. ज्या टाईपरायटरवर या देशाचं संविधान बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने 17 दिवस अथांग परिश्रमानं लिहिलं, ते टाईपरायटर या देशातल्या सरकारला व पुरातन विभागाला महत्वाचं वाटत नाही. तो टाईपरायटर दिवसोंदिवस सडत चालला आहे, गंज खात पडला आहे, पण त्याला जपण्यासाठी मंजूर केलेला निधी सरकारला देऊच वाटत नाही. सर्वच बाग्यांची भूमिका घेऊ लागले आहेत. सरकारला तर गरज नाहीच, पण नेते व समाजही गप्प बसला आहे. हजारो वर्षांपूर्वीचे पुरावे जमीन खोदून पुरातत्व विभागाला या जगासमोर आणावे वाटतात, पण या देशाच्या संविधानाची लेखणी ज्या टाईपरायटरवर झाली ते 64 वर्षापूर्वीचे टाईपरायटर जतन करू वाटत नाही, जगासमोर आणू वाटत नाही. का? ज्या वस्तूंचा अभिमान वाटायला हवा त्या वस्तूंना सडण्यासाठी सोडावे, यात कसं आलं शहाणपण? यात फक्त विरोध दिसत आहे. या विरोधाचं उत्तर मिळेपर्यंत नागपूरच्या अधिकारी आणि सरकारला झोप येऊ देऊ नका. विचारा प्रश्न. राज्यघटना बनवली ज्यावर टाईपरायटर तो गंजून गेला. राज्यघटना बनवली ज्यावर टाईपरायटर तो गंजून गेला. ऐतिहासिक या वस्तूचा नाही सन्मान कुणी ठेविला. ऐतिहासिक या वस्तूचा नाही सन्मान कुणी ठेविला. बाबा भीमाचं नाव घेऊन तुम्ही स्वार्थाची राजनीती केली. बाबा भीमाचं नाव घेऊन स्वार्थाची राजनीती केली. वाळवी आली माझ्या भीमाच्या कोटाले, वाळवी आली माझ्या भीमाच्या कोटाले, वाळवी आली. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि म्हणत बाबासाहेबांनी बुद्ध धम्म स्वीकारला. तो ज्या मूर्तीसमोर स्वीकारला ती बुद्ध मूर्ती ही या संग्रहालयात वाईट अवस्थेत आहे. इंग्रज सरकारला आणि या देशाला ज्या बाबासाहेबांनी आपल्यासाठी प्रश्न विचारले की माझ्या समाजाला अधिकाराचं पाणी का मिळत नाही, देवाचं दर्शन का नाही, धर्माचं स्वातंत्र्य का नाही, बाबासाहेबांच्या वस्तू संग्रहालयासाठी आता प्रश्न विचारण्याची वेळ आपली येऊन ठेपली आहे. का मिळत नाही निधी? का हे वस्तू संग्रहालय हटू पाहत आहात? विचारा हे प्रश्न सरकारला.
चिंचोलीची नागपूरच्या पावनभूमीची ऐका घटना चिंचोलीची नागपुराच्या पावनभूमीची ज्या मूर्तीला वंदन करुणी दीक्षा दिली ती बुद्ध धम्माची ज्या मूर्तीला वंदन करुणी दीक्षा दिली ती बुद्ध धम्माची त्याच भूमीत बुद्धाच्या मूर्तीची कशी ही अवस्था झाली त्याच भूमीत बुद्धाच्या मूर्तीची कशी ही अवस्था झाली वाळवी आली माझ्या भीमाच्या कोटाले वाळवी आली वाळवी आली माझ्या भीमाच्या पोटाले वाळवी आली ज्या भारत देशात लाखो एकर जमीन पडीक पडली आहे त्याच देशात बाबासाहेबांच्या वस्तू संग्रहालयाची जागा सरकारला दगड खाणीसाठी राखीव ठेवू वाटते. अरे कसला हा जातीवाद जो बाबासाहेबांनी राज्य घटनेत मिटवला तो त्याच बाबासाहेबांच्या बाबतीत होत आहे. अरे ज्या बाबासाहेबांनी कुल कायदा करून करोडो बहुजनांना जमिनीचं वारस केलं अरे त्याच भीमाच्या संग्रहालयाची जागा सरकारला खटकत आहे. पण आम्ही हे होऊ देणार नाही हे दाखवून देण्याची वेळ येऊन ठेपली आहे. कुळ कायद्यानी बाबा भीमाच्या जमिनीचं वारसीत केलं कायद्यानी बाबा भीमाच्या जमिनीचा वारसीत केलं त्याच भीमाच्या शांतीवनाला हटविण्याचं धाडस झालं भीमाच्या शांतीवनाला हटविण्याचं धाडस झालं अरे जातीवाद्यांनो बदलून टाका ना तुमच्या ह्या नीच चाली जातीवाद्यांनो बदलून टाका ना तुमच्या ह्या नीच चाली वाळवी आली माझ्या भीमाच्या कोटाले वाळवी आली वाळवी आली माझ्या भीमाच्या पोटाले वाळवी आली बघा ना बाबा भीमाच्या कोटाची कशी दुर्दशा झाली बघा ना बाबा भीमाच्या कोटाची कशी दुर्दशा झाली वाळवी आली माझ्या भीमाच्या पोटाले वाळवी आली वाळवी आली माझ्या भीमाच्या